तर निकीने एक साधा प्रश्न विचारलेला आहे अभिजितला, पण त्याच्यावरती उत्तर डीपीने दिलेलं आहे आणि तिने विचारलेल्या प्रश्नावरती डीपीने उत्तर दिलं का टोमणा मारला हेच कळत नाही. आणि हे सगळं बोलणं वर्षाताईंवरून चाललेलं आहे. चला तर बघूयात हे काय डिस्कस करतायत. तर हे सगळेजण बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि निकी विचारते की अभिजित, या सगळ्या राहिलेल्या सदस्यांमध्ये तुला काय वाटतं, हू कॅन बी अ गेम चेंजर? त्यावर अभिजित सांगतो नाही माहिती. तर डीपी सांगतो की मला वर्षाताई वाटतात. तर वर्षाताईंची रिॲक्शन डीपीकडे बघत वेगळीच असते, खुन्नसपणे. तर त्या म्हणतात 4 आठवड्यापूर्वी तुला असं का नाही वाटलं की मी गेम चेंजर होऊ शकते, आत्ताच का वाटतंय? त्यावरती डीपी सांगतो ताई प्रश्न समजून घ्या तिचा. ती विचारते की या सदस्यांमध्ये गेम चेंजर कोण वाटतो? तर मला आत्ता तुम्ही वाटता, कारण आत्ता तुमचा गेम दिसतोय. तर अभिजित म्हणतो यू आर प्लेइंग द गेम. त्यावरती वर्षाताई म्हणतात की म्हणजे अर्लियर आय वॉज नॉट प्लेइंग द गेम. त्यावर डीपी म्हणतो म्हणजे? तर अभिजित सांगतो की ताई आत्ता बघा, तुम्ही जो टास्क झाला दिव्यांचा त्यावेळेस तुम्ही सांगितले की माझ्यासाठी कोणी उभा नाही राहिलं. काय असतं ना, ज्यावेळेस असा सदस्य क्रॉस क्वेश्चन विचारायला सुरुवात करतो ना, म्हणजे त्याच्या माइंडमध्ये ते प्रश्न पडलेले असतात आणि ज्यावेळेस त्याचं आन्सर मिळतं त्यावरती परत एकदा प्रश्न तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्यावरून तुम्हीही ते केलं असेल आणि मग त्याच्यातून निकष निघतो. म्हणजे आता तुम्हाला ते प्रश्न पडायला लागलेत आणि तुमचा गेम दिसतोय असं मला म्हणायचं आहे. या आधी तुम्ही असे क्रॉस क्वेश्चन विचारत नव्हता, हे लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला आत्ता हे प्रश्न पडतायत म्हणजे तुमचा गेम आता दिसतोय असं मला म्हणायचं आहे. तर वर्षाताई सुद्धा याच्यावरती एक्सप्लेन करत असतात की हो बरोबर आहे. तर तुम्हाला पण वाटतं का की वर्षाताईंचा गेम आता हळूहळू दिसायला लागलेला आहे आणि आता त्या गेम चेंजर बनू शकतात? कोण असेल खरा गेम चेंजर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.